तर नमस्कार मित्रांनो. तर आता वाजले रात्रीचे 2:45 आणि स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव विपुल दुरे. तर आजचा ब्लॉग स्पेशल बनवण्यामागे कारण एक आहे. आज आमचा वर्धापन दिन आमच्या ग्रामदेवताचा. परत तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा सजवलं एकदम फुल टकाटक. आणि रात्री 2:45 वाजता म्हणजे आता पूजा होणार आहे. मी सकाळी 4 वाजता सगळी हे का दाखवतो. आमचं बोर्ड लावलं तेव्हा. सो बाप्पा तिकडे झोपले तिथं हे का. तर आणि हे आजूबाजूला असं. सो ब्लॉग बनवायचं कारण पूर्ण इथून मला बनवायचं होतं स्टार्टिंगपासून, पण पूजा करायला मला मान भेटला आहे, म्हणजे संधी भेटलेली आहे एक प्रकारे. तर मी विचार केला एक शूट करूया, एक मेमरीज टाईप. तर हा ब्लॉग मोठा होईल. आता जाईन मस्तपैकी. आंघोळ करायला लागणार मला आता. परत आंघोळ करून आलेलो. पहिलं मला वाटलं आता होईल तसंच, पण परत आंघोळ करायला लागेल मला. मी अगोदर आंघोळ गेली 11:30ला. 12च्या नंतर आता आंघोळ करायला लागणार. तर 15 तारखेचा ब्लॉग आहे, तर अपलोड होईल. तो लेट होईल थोडा, 18-19 तारखेपर्यंत पण होईल. तर आता उद्या ही सगळी दुकान लागली तिथं. उद्या सगळी दुकानं लागणार इकडे, सगळी जत्रा टाईप, लाईटिंग बिटिंग. आणि उद्या डबल बारी पण असणार. कोकणातली लोक असतात त्यांना माहिती असतं डबल बारी म्हणजे काय. उद्या एकामेकाची अशी खेचाखेची केली जाते. मजा घेतात एकामेकाची. 2 भजनी बुवा असतात ते. सो जास्त नाही बोलणार आता काय दाखवण्यासारखं नाहीच आहे. मी बोललो होतं स्टार्टिंग इथून करू रात्रीची. आता उद्यापर्यंत कंटिन्यू असंच चालू राहणार. स्पीकर आणलेले आहेत तिकडे सगळे. सो पूर्ण ब्लॉग बघा, एन्जॉय करा तुम्ही सगळे. बघू अजून. आता मी उद्या आता जाणार आंघोळ पूजा घरी येणार, खाली येणार आमचं. तिथून झोपेन थोडा, आंघोळ बिंघोळ परत येईन. मग जेवण बिवून असणं दुपारी सगळं. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगवर आणि बघत राहा. हो, तुम्हाला विसरलो आणि सांगते, हे बांधण्याचं कारण टावेल आहे. हे बांधण्याचं कारण फक्त थंडी, बाकी काय वेगळा काय विचार करू नका. थंडी मी बांधले, कानाला थंडी नाही लागत म्हणजे जॅकेट बिकेट काही नाही अंगावर, म्हणून बस एवढंच. आता भेटतं तुम्हाला सकाळीच. आता बाकी सगळं काय दाखवू नाही शकत. तर चांगले. तर मित्रांनो, आज आता मी सकाळी जो गेलो 6 वाजता, काय ब्लॉग तर काय बनवला नाही. मला गरमीने हालत खराब. सकाळी गेलो, झोपलो आणि आता लगेच उठून आले.
10 10:30 11 वाजता झालो आहे. आता 1-1:30 वाजता झाला आहे. आता आमचे कार्यक्रम झालेत बऱ्यापैकी, बघितले असणार, पहिले दाखवले मी. तर आता मी आता जेवायला चाललो आहे. जेवणाचं पण दाखवतो. यावर्षी जरा वेगळं काहीतरी केलं आहे बेत. तर जेवून घेऊन मग जातो घरी. आता ऊन लागले असं, पण मला दाखवतो अजून काय ना काय आतमध्ये. मला चॅलेंज दाखवते नारळ झाडं सोडून बघा. एवढंच आहे, मला वाटलं वरच्या आले. ए तुझा नारळ बुडेल ते खाली उठ सरक. ह्याच्यावरच चढायचं ना त्यापेक्षा सरळ सरळ. हे सरक सुट इथे. हे इकडे इकडे. हे उठ इथे. एक नारळ इकडे सरकतात पाय. ह्याच्यावर चढलं असं झालं असतं. ते तर असेच काढतील ते. चढायचं काय त्याच्यावर. ती काठी पाहिजे, काठी निघतील असे बिनकामाचे रडले. बहीण माझी नारळ बघ आपले कशा स्टाईल मध्ये सोलते. अरे असं नाही, असं नाही, मग उभे मारायला लागतात. उभे मार त्याला, सोल. हा उभा मध्ये मार. हा मार एक दणकन हात सांभाळून. सोलतो ना आपण, सोलताना माहिती आहे ना. हा तर सोल बघू. पायाखाली धर ना. आता कोयती मी मारेल ना त्या. करू दे, हात पाय जातील दिसून देईल. एक्सपोर्ट होईल जरा. बायको शिकव काय हे माझ्या बायको नाही शिकवणार. माझ्या बायको नाही शिकवणार. हा या ना ना. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय अतिशय सुंदर पहाडी आवाज विजय परब बुवा यांचे शिक्षक सन्माननीय केदार कदम यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सदाशिव बाबूराव नाईकदूर यांच्याकडे देखील 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. देखोनी तुझ्या रूपाचा